हाय नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली, कसे आहात? बरेच असणार, बरेच आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावं ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला 2 दिवसापासूनचा व्हिडिओ, आज तिसरा दिवस झाला. 3 दिवसापासूनचा व्हिडिओ येत नाही आहे, म्हणजे मी आज तिसऱ्या दिवशी 2 दिवस तर व्हिडिओ आलाच नाही. तर मी आज व्हिडिओ म्हणजे गावाला गेले होते मी, त्यासाठी व्हिडिओचं बनवला नाही, मी अपलोड केलेला नाही. मी गावाला गेली होती, माझ्या बहिणींकडे गेली होती आणि तिकडनं आली तर मला बरं पण नव्हतं, दवाखान्यात गेली. म्हणजे असं माझ्या बाबतीत असं होतंच, मी कुठं गावाला गेली म्हणजे ना तिकडनं आल्यावर मला मग पाणी सूट होत नाही का प्रवास सूट होत नाही, काय माहिती असं काय माझी तब्येतच बिघडते. तर दवाखान्यात गेली, इंजेक्शन गोळ्या औषधं सर्व काही आणलं. तर चला म्हटलं थोड्याशा तुमच्याशी काहीतरी गप्पा करू, तुम्हाला सांगू की व्हिडिओ का आला नाही म्हणून. तर याच्यासाठी व्हिडिओ आला नाही. तर माझ्या लहान बहिणीला बरं नव्हतं, तर मी तिलाच पाहायला गेली होती. तर त्यासाठी मग 2 दिवस मी तिकडंच मोडून आली. काय माझ्या मावशीच्या मुलाला पण बरं नव्हतं, तर त्याला पण मी बघायला गेली होती, माझ्या मावशीला पण बघायला गेली होती. असं 3 दिवस मी तिकडेच मोडून आली. त्यासाठी मी तिथला पण व्हिडिओ काही शूट केलेले नाही. ते बिचारे आजारी आणि तिथला काही व्हिडिओ मी शूट करू, आणि असं जायच्या यायच्या पण काही मी व्हिडिओ शूट नाही केलेला आहे. तर म्हटलं जाऊ द्या 2 दिवस आता गॅपच घेणार आहे मी. असं मी काय आता व्ह्यूज थोडे कमीच झालेले का आणि कशामुळे ते काय मला माहिती नाही, पण तरीसुद्धा मी खूपच छान छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते, तुमच्यापर्यंत मी पोहोचवते व्हिडिओ खूप छान आणि मस्त. आणि व्हिडिओ बनवायला तुम्हाला जे काही यूट्यूबर असतील त्यांना तर सर्व काही माहिती आहे की व्हिडिओ बनवायला किती वेळ लागतो, शूट करायला किती वेळ लागतो, अपलोड करायला किती वेळ लागतो, आणि ते तर ते जाऊ द्या, पण एडिटिंग करायला खूपच वेळ लागतं. हे असं नाही, असं नाही, असं म्हणजे ते झालं की लगेच ते डिलीट करायचं, लगेच दुसरा भाग घ्यायचा. तो नाही आवडला की सर्व काय आपले जे फ्रेंड्स आहेत त्यांना आवडायला पाहिजे, त्यासाठी इतके मेहनत घेतो इतके, आणि तरीसुद्धा म्हणजे व्ह्यूजच्या बाबतीत थोडंसं मनच नाराज असतं की बुवा आपण एवढे व्हिडिओ छान छान शूट करतो तरी पण जाऊ द्या. तर प्लीज आता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. पुढे आता 2 दिवस गॅप झाला, पण आता कंटिन्यू माझे व्हिडिओ येतच राहतील, कारण की मी कुठे गेले नाही तर घरी राहिले म्हणजे मग काहीतरी बनवते, घरातलं काहीतरी तुम्हाला मी दाखवते. मी जास्त बाहेर जात नाही म्हणून बाहेरचं तुम्हाला काहीच जास्त दाखवत नाही, त्यासाठी मी घरातलंच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर प्लीज 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 व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता लाईक कमेंट शेअर करा. चला आता मी दवाखान्यात आले, डॉक्टरांनी मला थोडंसं हलकं फुलकं खायला सांगितलं, त्यासाठी मी इथं आता पोहे बनवते. पोहे बनवताना मी सर्व काही साहित्य आता इथं तेल टाकून मस्त परतून घेतलेले, आणि वरून मी इथं पोहेसुद्धा टाकलेले. हे सुद्धा मस्त असं परतून घ्यायचं आहे. मला आता उभं राहायला जात नाही, मी त्यासाठी सर्वांसाठी पोहेच बनवून घेतलेले. सर्वांना मी आज पोहेच खाऊ घालणार आहे, म्हणून आज काही दुसरी रेसिपी पण बनवलेली नाही आहे मी. तर असं पोहे मस्त असं परतून घेतलेलं आहे मी, आणि आता इथं आहे ना वरून भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा मी इथं टाकणार आहे. आणि आता हे पोहे थोडं खाऊन घेईल मी, त्यानंतर थोडासा आराम करणार आहे मी. आणि मी हे पोहे, ही कोथिंबीर आहे ना, ही सुद्धा आता मस्त अशी मिक्स करून घेणार आहे मी. आणि मी एका प्लेटमध्ये पोहे घेतलं सुद्धा, थोडी खोबऱ्याची किस, वरून शेव टाकलेली आहे. त्यानंतर खाल्लं आणि आराम केला, आणि तेवढ्यात पाहुणे आले घरी. तर पाहुण्यांसाठी मग आता म्हटलं काय मी व्हिडिओ तर काही या रेसिपीचा शूट केलेलं नाही आहे, पण लापसी पनीरची भाजी चपात्या करून मी पाहुण्यांना जीव घातलं, आणि त्यानंतर आराम केला मग मी. आणि हा स्नो तर त्याच्या मस्तीमध्येच गुंग असतो बघा, काही पण घेऊन घेतो आणि खेळत बसतो तो. त्याचं तर काहीच टेन्शन नाही आहे, असा मस्त खेळत बसवतो. त्याला असं काहीतरी सापडलं की बस त्याच्या धुंदीमध्ये असतो तो. तर असा आहे हा आमचा स्नो. बघा बघा कसा मस्ती करतो बघा, कुठं पण घेऊन फिरतो. असाच करतो हा दिवसभर असाच फिरतो.